पुण्याच्या बारामतीमध्ये काल दिवसभर मुसळधार पाऊस झाला आणि यात बारामतीच्या MIDC परिसरातील पेन्सिल चौक शेजारील 3 इमारती या पावसामुळे खचल्या। या इमारतींची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी केली आहे। साईरंग, ऋषिकेश आणि श्री समर्थ अशी या इमारतींची नावे आहेत। सद्यस्थितीत सर्व इमारतीमधील फ्लॅट हे रिकामे करण्यात आले असून रहिवाशांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे। आणि तुम्ही त्या रस्त्याच्या इथं मी एका ठिकाणी बघितलं छोटा खड्डा पडलाय। पुणे कलेक्टरला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं। सगळ्यात जास्त पाऊस झाला दौंड बारामती। अरे झालाय तर वर्षाची सरासरी पाऊस एका दिवसात पडला। 7 म्हणजे बारामतीतले असले आकडे 7 इंचाचे, सरासरी 14 इंचाची। कॅनॉल फुटले, नुकसान झालं पहिल्यांदा बघू। आणि या सर्व घडामोडींसंदर्भात आपण अपडेट्स घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, दौंड, बारामती आणि इंदापूरमधील आपण सध्याची परिस्थिती पाहिलेली आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं, मोठं नुकसान झालेलं होतं। सध्या काय हे पाणी ओसरलेलं आहे का आणि नागरिक कशा प्रकारे आता ही संपूर्ण परिस्थिती हाताळताना दिसत आहे? खरं तर हे पाणी जे आहे ते अजूनही ओसरलेलं नाही, ओसरायला सुरुवात झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे जो कॅनल फुटलेला आहे त्याचं जे पाणी आहे ते अजून बंद केलेलं नाही आहे आणि परिणामी अजूनही लोकांच्या शेतामध्ये, घरांमध्ये, रस्त्यांवर पाणी आलेलं पाहायला मिळतं। मी आत्ता उभा आहे पाटस आणि इंदापूर या मार्गावर आणि ज्या ठिकाणी तो रस्ता आहे तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। कॅनल फुटल्यानंतर या ठिकाणच्या वस्तीमधले जे घरं आहेत किंवा गाड्या आहेत त्या या ठिकाणी वाहून गेलेले पाहायला मिळतात। एवढंच नाही तर गोठ्यातली जी अवजारे आहेत, ट्रॅक्टर आहे, ते सुद्धा आता या ठिकाणी वाहून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे दृश्यांमध्ये आपण पाहतोय की ट्रॅक्टरची ट्रॉली जी आहे ती पूर्णपणे वाहून गेलेली या ठिकाणी पाहायला मिळते। तर एवढंच नाही तर या ठिकाणी जी शेती होती, या ठिकाणी ऊस लावला होता, तो अक्षरशः या ठिकाणी पाण्यात आपल्याला पाहायला मिळतोय। जवळपास ही 2 एकरातला जो ऊस होता हा पूर्णपणे आता पाण्यात गेलेला पाहायला मिळतोय। एवढंच नाही तर या ठिकाणी जर बघितलं तर अनेक घरांमधला जो गाळ आहे किंवा गोठ्यांमधला जो गाळ आहे तो काढताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हे जे चित्र आहे हे काटे वस्ती म्हणून आहे, ज्या ठिकाणी हा कॅनॉल फुटला होता। तर एवढंच नाही तर या ठिकाणचे जे काटे कुटुंब आहे ते रात्रीपासून घराबाहेर आहे। या ठिकाणचं एक बाळ आहे, 3 महिन्याचं बाळ, ते त्यांनी तात्काळ या ठिकाणी त्याला शेजार आलं होतं आणि रात्रीपासून ती फॅमिली ते अशी बाहेरच आहे, कारण घरामध्ये काहीच जागा राहिलेली नाहीये। जे आहे ते सगळं वाहून गेलेलं आहे। अगदी अंगावल्या कपड्यावर सुद्धा, अंगावले जे कपडे आहेत त्या अंगावल्या कपड्यावर ही मंडळी आहेत ती आपल्याला बाहेर रस्त्यावर थांबलेली पाहायला मिळतात। आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू। ताई, काय परिस्थिती होती रात्री तुम्ही बाळ घेऊन बाहेर पळाला? तरी दृश्य आपण पाहत होतो, हा निराडावा कालवा फुटल्यानं अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। अद्याप हे पाणी ओसरलेले नाहीये, मात्र हे पाणी आता हळूहळू ओसरायला सुरुवात झाली। सगळे पाण्याच्या लोंढ्यासोबत वाहून गेलेले आहेत। बाळाचे कपडे वगैरे सगळं भिजलेलं आहे। रात्रीची परिस्थिती एवढी भयानक होती की बाळाला घेऊन अशा परिस्थितीत राहायचं कसं। दुसऱ्यांच्या घरात जाऊन आम्ही थोड्या वेळासाठी थांबलो। असं करत करत रात्र कशी बशी आम्ही काढलेली आहे। अजून पण सगळा पाण्याचा लोंढा तसाच चालू आहे। घरात काही या ठिकाणचं पाणी जे आहे ते कमी झालेलं नाहीये। प्रवाह आहे तो अजून कॅनॉलमधून सुरू असल्यामुळं इथली जी दैनंदिन जीवन जे आहे ते अजूनही रुळावर आलेली नाहीये। अजूनही लोक ह्या पाण्याच्या ह्याच्यातून सावरलेले दिसत नाही। मात्र या ठिकाणचं जर बघितलं तर या काटे वस्तीमध्ये हाहाकार माजलेला आपल्याला पाहायला मिळतो। नक्कीच निलेश, तर आपण संपूर्ण परिस्थिती जाणून घेतलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।